सांगलीच्या अलकुडमध्ये नागावहून पंढरपूरकडे जाणाऱ्या पायदिंडीचं स्वागत करण्यात आलं। ही पायदिंडी गेली 30 वर्ष नागावहून पंढरपूरकडे जात असते। या दिंडीचे ठिकठिकाणी भक्तिमय स्वागत करण्यात आले। सांगली जिल्ह्यातील अलकुड गावात या दिंडीचं आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी भक्तिमय स्वागत केलं। राजू शिरवाडकर आणि रेवती शिरवाडकर यांच्या माध्यमातून या दिंडीचं स्वागत आणि त्यांच्या प्रसादाची सोय करण्यात आली। दिंडीचे गावात आगमन झाल्यानंतर गावातून विठ्ठल रुक्मिणी मूर्ती डोक्यावर घेऊन गावातूनही फेरी काढण्यात आली। अलकुड इथे खूप जंगी स्वागत केलं आहे। संगीताच्या वाद्याच्या ह्याच्यातून आम्ही त्यांना इथं पंढरपूर ह्याच्यातून मूर्ती इथपर्यंत आणून त्यांचं खूप खूप सुंदर स्वागत केलं आणि त्यांच्या जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था आमच्यातर्फे आम्ही केलेली आहे आणि आमचा सगळं जे मित्रमंडळ यांनी सुद्धा हातभार लावलेला आहे। त्यासाठी सेवा ही विठ्ठल सेवा आमच्या हातून पहिल्याच वेळेला घडत आहे। त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे आणि मेन म्हणजे आम्ही कॉर्नरला आल्या मला विठ्ठलाची मूर्ती 4 पावलं का असेना चालत घेऊन यायला योग मला आला। त्याच्यासाठी मी खूप खूप भगवंताचे आभारी आहे।